सध्या राज्याच्या राजकारणात एक महत्त्वाचं आंदोलन चर्चेत आहे, ते म्हणजे प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांचे। त्यांच्या मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करत आता प्रहार संघटनेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसले आहेत। अकोल्यातील अकोटमध्ये प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शनं केलीत आहे। संतप्त कार्यकर्त्यांनी रस्त्यावर टायर जाळून सरकारविरोधात घोषणाबाजी करत रस्ता रोखलाय। या अचानक आंदोलनामुळे रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या, ज्यामुळे वाहतूक ठप्प झाली। आंदोलकांनी स्पष्ट इशारा दिला आहे की बच्चू कडूंच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील। शेतकरी आणि दिव्यांगांच्या विविध मागण्यांकरिता प्रहारचे प्रमुख बच्चू कडू गेल्या 5 दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन करीत आहेत। या आंदोलनाची सरकारकडून गांभीर्याने दखल घेतली जात नसल्याचा आरोप कडू यांनी केला आहे। काल त्यांच्या उपोषणाच्या 5व्या दिवशी बच्चू कडूंची तब्येत खालावली, त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन सुरू केलं आहे, ज्याचाच एक भाग म्हणून अकोटमध्ये हे तीव्र आंदोलन करण्यात आले। प्रहार संघटनेच्या या आक्रमक पवित्र्यामुळे सरकारवर दबाव वाढताना दिसत आहे। बच्चू कडूंच्या मागण्यांवर सरकार काय भूमिका घेणार आहे, हे आंदोलन कधी थांबणार आहे, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल आहे।